जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 प्रेम पाई प्रेम पाई वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण प्रेम काही कळा ऐसे प्रेम पाई कळा ऐसे प्रेम पाई कळा याल तरी आरी लागी अवघे माझ्या मागी मागी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटी तिने नका भरू पोटी तुका म्हणे सांडा घाटी तिने नका भरू पोटी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा गुरुदेव दारा सोपान देवा गुरुदेव दारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावन बाबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन बाबाई नमो त्रिभुवन पावन जय जननी देवाची जननी देवाची याल तरी आरे लागी अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगाने आपण हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. काय काय कारण आहे, कोण्या कार्याची समाप्ती आहे आणि त्या निमित्ताने घेतलेला हा अभंग आहे. बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि एक महिनाभर मोफत चालू असणाऱ्या शिबिराचा समारोप हरिभक्ती परायण मृदंग विशारद तालमणी ताल सम्राट विशाल महाराज गिरी यांच्या अथक प्रयत्नातून या बेलेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने बेलेवाडी सारख्या अति छोट्या खेड्यामध्ये उत्स्फूर्तपणे या संस्थेचा उदय झाला. पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा
केलेले पावलो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. व्यवहारातही तेच आणि परमार्थ मी दोन्ही सांगतोय तुम्हाला, दोन्ही चालता चालता बोलतो. व्यवहारही तसाच आहे. व्यवहारात कृतकृत्यता कशाला म्हणतात माहिती का? प्रपंच उभा झाला म्हणजे कृतकृत्य कसा व्हायचा आणि प्रपंचामध्ये कृतकृत्य होतो का? कृतकृत्य प्रपंचामध्ये होत जरी नसला बरं का, पण तरी व्यवहार दृष्टीने त्याची काही इच्छा असते. व्यवहार दृष्टीने काय आहे त्याची इच्छा आहे. मग काय इच्छा असते? आपल्या लग्न व्हावं, पत्नी मिळावी, मूलबाळ व्हावीत, मुलं मोठी व्हावी, शिकवावी, जी काही आपली मनोगत असलेली व्यापार धंदा काय 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 असेल ते चांगल्या रीतीने आपलं पार पडावं ही व्यवहारामध्ये असणारी इच्छा आहे. आणि ही जर इच्छा पूर्ण झाली तर त्याला सुद्धा काय लागतं? त्याला सुद्धा व्यवहारामध्ये इच्छेची पूर्तता होण्याकरता आचरणाची गरज आहे. विठाला आचरण जर आपलं चांगलं असलं तर व्यवहार सिद्ध होत असतो. आचरण जर बाद असेल तर व्यवहार सुद्धा सिद्ध होणार नाही, व्यवहार वाटोळ होऊन जाईल. ध्यानात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा आल्यावर परमार्थात येऊन जर व्यवहार करत असेल तर वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल सूत्र माझे नाही तर वरून बोलवणारा शिकवता धनी वेगळाची साळुंकी मंजुळ बोलत शेवानी उभा राहिलेला दिसतो पण त्यांनीच शिकवतोय मला, तिथे सांगतो मी, मला काय येत नाही. हे तिकडच आहे, आमचं काहीच नाही. पदरच व्यवहारामध्ये संस्कार चुकला हे वाटोळ होणार. मग परमार्थामध्ये वेगळं काय? संस्कार चुकला हे वाटोळ झालं. आणि म्हणून ही संस्काराची केंद्र आहेत. ही वारकरी शिक्षण संस्था ज्या आहेत ही संस्कार केंद्र आहेत. हे बाल मनावरती संस्कार करायचे, यांच्यावर संस्कार घडवायचे. यांना टाळकरी काय आहे, टाळ काय आहे, ताल काय आहे, स्वर काय आहे, वाजवणं काय आहे हे कोणी शिकवायचं? हे गुरुजी शिकवतात. म्हणजे त्याच्यासाठी पैसा लागेल. कोणतं कार्य आज व्यवहार म्हणलं का तिथं फुकट काहीच होत नसतं. का म्हणून फुकट करण्याची तरी अपेक्षा आपण ठेवावी हेही महत्वाचंच आहे. कशा करता फुकट करावं हे महत्वाचंच आहे. अरे आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये आपला मुलगा जर चांगला सुसंस्कारित व्हावा, त्याला चांगला कलावंत व्हावा, विद्यावान व्हावा असं जर वाटत असेल काय तर त्याच्यासाठी काही करावं ना बापानी. त्याच्यात काय विशेष आहे महाराज? आपल्या जीवनाची घडी बसवण्याकरता 10, 11,000, 15,000, 20,000, 25,000 आता बदलत्या काळानुरूप आर्थिक जे काही व्यवहाराची भूमिका आहे ती वाढत असते, कमी होत असते, त्याचा विषय नाही. परंतु जे काही ठरलेला फीस असते ती फीस कशासाठी आहे महाराज? आपल्या पोटचं पोरगा आपण आज आपल्यापासून दूर टाकतो, त्याच्यासाठी आपण हे पैसे भरलेले, त्याचा संस्कार चांगला व्हावा, त्याने पुढे आपल्याला आई म्हणून ओळखावं, बाप म्हणून ओळखावं. बिगर संस्काराची लेकरं बघा काय आहेत ते, काय लांब सांगावं. अवघड आहे परिस्थिती, अवघड. मी रोज पाहतोय, रोज ऐकतोय आणि रोज ऐकतोयच नाही नुसता पाहतो बी. अनुभवात आहे माझ्या, पाहतोय मी, अगदी जवळून पाहतोय. बापाला बाप म्हणायला तयार नाही, बापाला मारायला निघालेली लेकरं. हे संस्कार असतील तर त्याचा प्रपंच तरी कसा कृतकृत्य होईल. विठाला 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 गमत अशी बरं, मी 3 कीर्तनाचं एक कीर्तन करायला होते. हरिभक्ती परायण माऊली महाराज कुटुळे
हरिभक्तीपरायण गणेश महाराज वारंगे, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज सस्ते, हरिभक्तीपरायण वित्रेश्वर महाराज पावशी. अजून कोण रे? एवढेच आहे ना तुम्ही. आता सगळ्यात मी आलोच ना. निसर्गाच्या अडचणीमुळे कार्यभाग उसाकला शकला नाही. चालत असतं, आपणही समजायचा विषय आहे. चालत असेल काय त्याचा विषय. सहज राहिलं का काय अडचण येत नाही. आड्यात राहिलं का बिघडलं. लोकांनी हे कार्यक्रम ठेवले, कार्यक्रमच नाही झाले. हे आडा त्याला काय म्हणायचं? हे आडा म्हणायचं. याला आड्यातच नुकसान. वाटुळ विठाला नसल का? निसर्गाने साथ नाही दिली. पाऊस आला, काळ येतो, येणार आहे, जाणार आहे. त्याचा काय विषय. सहज राहावं माणसानी, याच्यातच राहावं असं नाही. रोजच्या प्रपंचामध्ये सुद्धा सहज राहावं. संजू शेठ, मी मुद्दाम शेठ म्हणलो, एका संजू शेठची आठवणीने. विठाला डामडोल नसला पाहिजे माणसाजवळ. आपल्या ताकदीपेक्षा, आपल्या वजन उचलण्यापेक्षा जास्त उचलायला गेलं ना, पोटातली वाटी सरकत असते. नाही तुम्हाला अनुभव आहे की नाही वाट सरकायचं काय माहित नाही. वाट सरकली की पोटात दुखायला लागत. आणि वाटीला जर त्या आतड्याला जर पीळ पडला तर मग तर कायमच संपलं. ही पिळातला कार्यक्रम आहे. मानवी जीवनामध्ये वागत असताना स्थैर्य राखून वागलं पाहिजे, समाधानाने वागलं पाहिजे आणि सहज वागलं पाहिजे. हे तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्या जीवनात कधीच अडचण येणार नाही. लोकांना डामडोल दाखवायला गेलं की वाटोळ होतं. सहज राहा रे, जसं घडल तसं घडल. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, भागाते करीतो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. भगवंताचं नामस्मरण अखंड ठेवावं मनामध्ये, चिंतन करावं अखंड. दुर्बुद्धी व्हायचं काय कारण आहे महाराज? आपल्या नामस्मरणामध्ये, आपल्या साधनेमध्ये खंड झाला. नीट लक्षात ठेवा. आपल्या नामस्मरणामध्ये, आपल्या साधनेमध्ये खंड झाला की दुर्बुद्धी आली. नेहमी लक्षात ठेवावं. आणि दुर्बुद्धी आली मग पुन्हा काय वेगळं सांगावं. पुढं काय काय घडल. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. काय काय घडल हे काय सांगता येणार. त्याचा बुडे भाऊ नदी तापा. हा, त्याचा पुढे बहु नदी सगळं सगळंच गेलं. मग
काहीच राहिलं नाही महाराज. आणि म्हणून करता या संस्काराची आवश्यकता आहे. मी हे का सांगतो तुम्हाला, ज्या निमित्ताने कार्यक्रम केला तीच बोलावं ना, काही बोलावं, काही बोलावं का कोणीकडे नाही. त्याचा निमित्त आहे, त्या निमित्ताला धरूनच जर बोललं तर ते योग्य आहे. नाही वांगे घ्यायला गेला मिठाईची बाजारात, वांगे नाही मिठाई घेता येई ना, दोन्हीला मुकली. तसं हो नाही मिठाला. अशा स्वरूपाने आजचं हे भाग आहे. म्हणून परमार्थिक साधना ही महाराज, साधना म्हणून करावी सेवा, सेवा म्हणून कार्य करावं. सेवा म्हणून केलं की ती आपोआपच साधनेत रूपांतर होतं. म्हणजे फुकट करावं असं नाही, ते शक्य नसतं आजच्या काळामध्ये, बदलत्या काळामध्ये, या जमान्यामध्ये अशक्य गोष्ट आहे. एवढं सोपं नाही. मग हे करण्याकरता हे का लागतं महाराज, तो पैसा त्या विद्यार्थ्यांनाही पुरत नसतो. पुरला तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, म्हणजे पैसा पुरला असता तर बोंब. आमचं नेहमी बोलणं व्हायचं काय, एक मन होती ती जिजाची सांगायचं, मला ते लक्षात येईना आता. विठ्ठल घर जाळून कोळशाचा व्यापार, काय काय आलं की लक्षात, जिजाच आहे ना. घर जाळून कोळशाचा व्यापार मी पहिल्यांदाच ऐकलं बुवा. गुड नाही खाता लेकिन गुलगुले खाता. गोड नाही खायचं. तसं घर जाळून कोळशाचा व्यापार असतो. कारण विद्यार्थी आल्यानंतर त्यांना काय लागत नाही महाराज, काय दुखणे आहेत, भाणे आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तिथून काय आई वडिलाला प्रत्येक वेळेला या तुमचं पोराला घेऊन जा दवाखान्यात, असं केलं काय तुम्ही? वेळ जशी येईल तसं घेऊन जावं लागतं, त्याला ऍडमिट करावं लागतं, त्याचा खर्च अर्थ काही बघावं लागत नाही. काय त्याचे पैसे त्याला पुरतेत का नाही पुरते त्याचा विचार ज्याच्या जवळ नसतो त्याचं नाव गुरु आहे. विठाला तुम्ही म्हणाले मग बाकीचं कसं काय करायचं, म्हणजे बाकीचं करणारा त्यो आहे. करणारा कोण आहे? करता करविता परमात्मा आहे, तो बरोबर सगळं जाग्यावर होईल कैवारी नारायण नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी. कामने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण. तुकाने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण. म्हणे भार घातली यावरी, त्याच्यावर भार टाकावा. व्यवहार असो, प्रपंच असो, परमार्थ असो, काय केलं पाहिजे? भार टाकला पाहिजे. टाळ करीना आली तर आपलं कसं होईल? तपलं आग लागते. टाळ करीना आली तर काय होईल? स्वाबदार नाही आला तर काय होईल? काय मसन वाटत जाईल? होय, काय नडलंय त्याच्या वाचून? होईल तर होईल, नाही तर नाही होईल. आम्ही नाही गेल्यावर तुमचं कसं होईल? कसं होईल तसं होईल. विठाला ही प्रवृत्ती खालच्या स्तराची आहे, हे नाही. घडलं केलंच पाहिजे महाराज, परमार्थासाठी आहे. आपल्याला गुरु शिष्य भाव कळना, आपला सेवा भाव कळना, भक्त परमात्मा भाव कळना. कायला रे माळा घालताना, टोप्या घालताना मर चालले वर तोंड करून कशासाठी आहे? काय भाव कळायला पाहिजे, गुरु शिष्य भाव कळायला पाहिजे. त्याचं नाव परमार्थ आहे. देव भक्त भाव कळायला पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे.
असतं जन्माला आलं की असतं काय कृतकृत्य तेव्हाच असतं की जिथे पुन्हा काही शिल्लक राहत नाही उरत नाही तू का म्हणे हरी तू का तुका म्हणे हरी काही उरुणे दिवरी त्याची सरली येरझार झाला सफळ याफार भाषा कळाली तुम्हाला मग बरं आहे विठ्ठल यापार यागळा आणि व्यापार यागळा काही माणसं म्हणते यापार चलो ते आता तुझं व्यापार निघायचं आता काय व्यापार निघेला असं वागणूक नसावं कोर्टाची पायरी कधी चढू नये महाराज समजोता असावा दोन्ही पार्ट्याकडून पैसे घालायचे काय पिळेलं बरं तुम्ही आयुष्यभर ती केस चालूच चल पुढल्या तारखाला चल पुढल्या तारखाला दुसरं नाही शब्द दुसरं काही नाही वकील काय करणार इकडून खातो तिकडून खातो आयुष्यभर पैसे भरत बसायचे वाद मिटत नाहीत जमीन काय उचलून बाजूला ठेवता येत नाही घर काय उचलून बाजूला ठेवता येत नाही नातं काही एकदम तुटत आणि मग कशाला करता रे कुठं ना विठाला ईर्ष्या या ईर्ष्यापोटी हे सगळं घडतं अरे खाऊ दे आज नाही कळालं उद्या कळल उद्या नाही कळालं पुन्हा कळल नाही कळालं तर बैठक टाकावी माणसात समजूता द्यावा कसंच नाही कळालं तर तुलाच राहू दे म्हणावं सगळं त्याला माणूस म्हणतात का नाही कळल म्हणल्यावर कळत नाही कसं कळत असतं परंतु त्याच्यामुळे कोर्टाची पायरी पोलीस स्टेशनची पायरी हे कधीही चढण्याचा प्रसंग जीवनामध्ये येऊ नये नुसत्या वादावादीतूनच नाही आपल्या वागण्यातूनही येऊ नये आपल्या आचरणातूनही पायरी चढावी लागते का नाही चढावं लागत चांगल्या चांगल्याची उदाहरणं पाहता ना तुम्ही याला सफळ म्हणतात काय याला सफळ व्यापार म्हणतात काय व्यापार म्हणतात त्याला विठाला कुटुंबाचं काय झालं त्या हा गवणी व्यापार आहे का व्यापार आहे नाव पण काय गोड आहे सुंदर आघा अर्थ स्मरण करावं असं नाव आहे हा गवणी विठाला लबाड बोलत प्रातस्मरण नाही तर काय उठलं की माणूस
हं? काय अवस्था आहे महाराज. मी हे का सांगतो तुम्हाला की संस्काराची जरूर आहे आणि संस्कार जर करून घ्यायचे असेल तर ह्या अशा शिक्षण संस्थेची गरज आहे. आणि या शिक्षण संस्थेतून संस्कार घडतील, मुलं तयार होतील, परमार्थिक साधना होईल, कला ही शिकली जाईल. या विठाला विठाला ही घडल. आणि म्हणून करता ही संस्कार घडले पाहिजेत. आणि घडवायचे असतील, ज्या बापाला ज्या आईला आपल्या लेकराचं हित व्हावं असं वाटत असेल त्यांनी संस्कार केंद्रामध्ये टाकावं. पैशाचा विचार करू नाही महाराज. तिथं लोक दुसरीकडे पैशाचा विचार करतील का? नाही. पण पोरग जर दारू पिणारं निघलं, गटारीत पडणारं निघलं, त्याच्या आई बापाला तेवढं सहन करावं लागतं. नुसतं सहन करावं लागत नाही, मग मार खावा लागतो. कुत्र्याच्या मौतीने मार खावा लागतो. आणि मग ती कुत्र्याच्या मौतीने मार खाऊन पुन्हा काय त्याला पैसे द्यावे लागतील. तसे नाही दिले तर चालू घडी बरं. आताची चालू घडी सांगतो मी, कुठलं सांगत नाही. चालू घडी आता पोरगा अटक आहे. विठाला हे संस्कार आहेत का? त्याला बायको कळणार, त्याला लेकर बाळ कळणार, त्याला बाप कळणार. ह्याच्या वैतागाने आई मिली, राहायला शिल्लक बाप त्याला हाणायला निघाला, त्याचा खून करायला निघाला, बायकोवर वार केला. मरणाच्या दारात बायको आहे आता सध्या. माझ्याजवळ उदाहरणं खरी असतात, सत्य असतात आणि समक्ष असतात. आता औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये आहे ती मंडळी. वार झाले 2-3. कशामुळे झाले? असले संस्कार जर लेकराला ठेवायचे असतील तर खुशाल संस्थेत पाठवू नका. विठाला विठाला हे संस्कार काही वारात चांगली गोष्ट नाही. हे सांभाळलं पाहिजे, त्याच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजे. त्या संस्कारासाठी आणि विद्येसाठी ही केंद्र असतात आणि त्याचा जरूर फायदा घेतला पाहिजे. पालकावर जबाबदारी, लेकरावर नाही येते. पालकांनी ठेवलं पाहिजे आणि मग त्यांनी तिथं त्या ठिकाणी ठेवून तिथं विद्यार्जन होत असतं. हे नीट लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या जीवनामध्ये कृतकृत्यतेचा विश्वास बाहेर पडला जातो, तो कृतकृत्य होतो. याच नाव आहे समग्र काला, दुसरं काही नाही. काला तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण.
शब्द आले की मोठा अवघड आहे बरं का है नाही त्याची सुरुवातच आहे तरीच तरच असं झालं म्हणजे आता मागचं कुठं ना आला माग हे काय आता मागचं सांगत नाही वेळच नाही ना तरीच अंगीकार करील नारायण तर बडबड तो सीन नाही तर काय मग ती बडबड बडबड तो सीन गणेश महाराज अति हुशार व्यक्ती एका दगडात 2 पक्षी हाणायची सवय माहिती गुरु नातीने आला आणि शिष्य नातीने आला आता ते मी त्याला शिष्य समजतो ते गुरु समजतो का नाही ती मला माहित नाही पण मला सवय बळच घर निघायची गुरु म्हणून आला विशाल महाराजाचं समाधान शिष्य म्हणून त्या ठिकाणी गुरु म्हणून आला माझ्याकडे तिथं ते बाबाचं कीर्तन आहे शिष्य म्हणून आला बाबाचं समाधान विठाला आलं की जुळलंय काय नसलं जुळलं तर सांगा बरं हे सगळं महत्वाचं भाग आहे म्हणून करता या संस्थेचा चांगला उत्कर्ष व्हावा पुन्हा माझ्या लक्षात राहायचं नाही पुन्हा आताच आशीर्वाद देऊन जातो वरची वर अशा प्रकारची प्रगती हो विशाल महाराजांची प्रगती हो विद्यार्थ्यांची प्रगती हो त्यांना चांगले संस्कार लाभो ही मी एकटाच म्हणत नाही तर आपणा सर्वासह त्या पांडुरंगाच्या चरणी दत्तगुरुरायाच्या चरणी प्रार्थना करतो आज मला वाटतं विशाल महाराजाचे आजोबा आलेत आहे ना त्यांचे आशीर्वाद आहेत महाराज हे म्हातारे माणसांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात म्हाताऱ्याला आपण किंमत देत नाही अरे ती काही ना करू द्या पण त्याचं अंतकरण जे आहे काही करून जातं महाराज काही विठाला आशीर्वाद असतो अंतकरणातला प्रत्येकाच्या जीवनामध्ये विशाल महाराजांचं सांगत नाही आपल्या सुद्धा कुटुंबामध्ये वयोवृद्ध माणसाचा आशीर्वाद पाठीशी असावा माणसाला कधीही अपयश येणार नाही कधीही म्हातारं आपण कधी सांभाळीतच नाही हे म्हातारं म्हाताऱ्याची किंमत तवरच असते जवळ पाणी भरतय तवर म्हाताऱ्याची किंमत तवर अण्णा हा बिल्डिंग वर पाणी मारायला म्हातार दर घ्यायला म्हातार बंगल्यात राहायला आम्ही चालले कोठ्यानी ते काय ना आम्ही काय सारखेच आयुष्यभर दर खांदी तो माणूस कोणासाठी पुढच्या पिढीसाठी करत राहतो आणि एकदा पुढची पिढी जरा शिंग फुटले तुम्ही का बसा बरं तुम्हाला काय कळत नाही मारा गप्पा चोळीत जाऊ नये तिथल्या तिथं सोडीत जाऊन परमार्थाच्या साधनेत राहत जाऊ अखंड आता वय राहिलं नाही ते करायचं आपण आपल्या हिशोबाने चालायचं शहाणपणा शिकवायला जायचं तुझ्या करता सांगत नाही माझ्या करता मी सांगतो मला अनुभव प्रपंचातले वेगळे वेगळे नसते एकच असतात बोलायचं नाही कवा शिंग घुसन त्यापेक्षा आपलं गप राहिलेलं बरं हे अति महत्वाची गोष्ट आहे महाराज कृतकृत्य झालो इच्छा केली तेव्हाच इच्छा पूर्ण होते जेव्हा करण्याचं काही शिल्लक राहत नाही आणि हे न करण्याची जी अवस्था आहे त्याचं नाव आहे काला याचं कारण आहे दोन भिन्न वस्तूचं मिश्रण होणं याचं नाव आहे काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला दुसरं आहे जीवाशिवाचं ऐक्य जीव हा शिवस्वरूप झाल्यावर पुन्हा करायचं काय शिल्लक राहिलं याचं नाव आहे कृतकृत्यता
प्रपंचामध्ये अति उच्च टोक होत नाही, परंतु इच्छेची पूर्तता झाली की मनुष्य समाधानाला पावतो. एक इच्छा संपली दुसरी उदय पावते, दुसरी संपली तिसरी उदय पावते. हे प्रपंचामध्ये असतं. पण परमार्थामध्ये मात्र कृतकृत्यता. एक इच्छा झाली मी परमात्मा रूप व्हावं, मी ब्रह्मरूप व्हावं. ही इच्छेची पूर्तता ज्या दिवशी असते त्याला म्हणायचं कृतकृत्य. विठाला म्हणून महाराज हे करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय इथं व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसतू असं परंपरेने कृत त्रेता द्वापार कलियुगापर्यंत आणि आत्ताच्या सांप्रत काळापर्यंत साधू संत सांगत आले. बर, खरे साधू समाजाच्या मागे लागत नाही. त्यांना ठेवा, त्यांना काय घेणं देणं नाही. येईल समाज नाही येईल का घेणं देणं नाही, त्याचं उत्तर दिलं पहिल्या चरणात. यार तरी यारे लागे, 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 यार तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पोट भरी, आजी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पोट भरी, आजी देतो पोट भरी. यार तरी यारे लागे, मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, यार तरी यारे लागे, अवघे अवघे माझ्या मागे मागे. दोन भाग आहेत. एकदा देव महाग लागतो आणि एकदा महाग यायचं असलं तर ये म्हणतो. खरं कोण? देव इच्छी रज चरणीची माती. माझ्या मनाचा सिद्धांत नाही हो, शास्त्रीय सिद्धांताची भूमिका. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. हे सांगणारे कोण? आणि याल तरी यारे लागे हे सांगणारे कोण? मग खरं कोणचं? दोन्ही आहे. खरं काय आहे? दोन्ही आहे. महाराज फळ पिकलं निमंत्रण द्यावं लागतं काय पाखराला? येन मला खा, आपोआप येत. धावत चालती मागे मागे, शोधित येणार आणि आपली इच्छा पूर्ण करणार. परमात्मा संतांच्या पाठीमागे धावतो आणि जे भक्त म्हणून घ्यायला तयार आहेत त्यांना म्हणतो या माझ्या माग गरज असेल तर. गरज असेल तर पाठीमाग जा, गरज नसेल सोडून द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. आपलं पहिलंच गटारीम गच्छंतीम पहिलंच चांगलं आहे आपलं. गटारा गटारानी पडायचं, कशाला उद्धार करून घ्यायचा मोकार. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला यायचं असेल तर या. संस्थेमध्ये ज्या बापाला वाटत असेल टाकावंस तर या. महाग पळायची गरज
आपोआप तयार करतो परमात्मा. काय जे आहे ते माग नाही, गरज झाली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे हो, आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे आपली गरज. त्या गरजेतून माणसाने त्या उपरतीतून बाप जागा झाला पाहिजे, त्या उपरतीतून आई तयार झाली पाहिजे, तर ती पोराला संस्थेत टाकते. याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. या कुणाला प्रतिबंध नाही, कुणाला प्रतिबंध नाही. अवघे सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. युगी उतार हरिचा नामे, युगी उतार हरिचा नामे, युगी उतार हरिचा नामे. सगळ्याला अधिकार. आता एवढं सगळं सांगितल्यावर कार्यक्रम झाला, पोरं घेऊन झाले, कस काय तुमचं करू नाही विचार, करू नाही विचार. कवा गटारीत पाड्या कवा विचार करतो. आताच तात्काळ कृती घडावी लागते महाराज, तर फळ असत. घाला ना माळ, घालू ना माळ, घाला घालू ना, घालू काय अजून घालू ना. कवा तिरटी दारात बांधल्यावर घालतो का. विठाला काही नाही, असलेल्या माळा काढून टाकले बाबा. आता त्यांचं काय करावं, त्यांचं काय करावं. ती देवापेक्षा शहाणी, साधूपेक्षा शहाणी, संतापेक्षा शहाणी झाली, आणि असे शहाणे बनत बनत मातीत गेली. विठाल विठाल पाहिले आमच्या डोळ्यांनी, काय लय लांबून सांगत नाही, नेहमी पाहतो मी. हे नाही झालं पाहिजे महाराज. जो संस्कार स्वीकारला तो शेवटपर्यंत गेला पाहिजे कडेला. त्याला माणूस म्हणावं, त्याला पुरुषार्थ म्हणतात. धर्म अर्थ काम मोक्ष ही 4 पुरुषार्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. प्रतिबंध तर चालू असतात महाराज. काही चांगले रूप घेऊन प्रतिबंध येतो, तर काही वाईट रूप घेऊन प्रतिबंध येतो. प्रतिबंध 2 प्रकारचा येत असतो. काही चांगलं रूप धारण करतो, पण वाटोळ करायला आलेला असतो. खाजी ती खाज. हो काही काय सांगत होतो मी, ती खाजी ती खाज तशा प्रकारची महाराज. चांगलं रूप धारण करून येत ती. मी सांगत होतो काय चांगलं रूप धारण करतंय, वाटोळ करायसाठी आलेलं असतं. विश्वासनीय गोष्ट संत, साधू, गुरु आणि देव याच्या पलीकडे माणसाने विश्वास ठेवू नये. विठाला तिथंचा विश्वास घडायला लागला. जिथं विश्वासाची जागा तिथे अविश्वास महाराज निर्माण व्हायला लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबरायांचा अवतार धारण झाला. आणि तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाबद्दल मी एका ठिकाणी बोललोय आणि आताही बोलतोय. गमनाबद्दल काय घेतलं संशय. त्याला ज्ञानेश्वरी वाचलीच नाही काय की मला वाटतं त्या काय नाव त्या वसंत गडकरांनी. संशयावनी घोर अनेक पाप नाही थोर, ही विनाशाची वागूर प्राणी असे. कळालीच नाही ओवी. विठाला संशय घेतो कुणावर, तू करतो काय. आमचं वय आता पार टेकायला आलं तरी उभा राहून कीर्तन करतात. मी सांगितलं त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये रामकृष्ण भाऊ इडशीकरांचा फोटो आला होता. ही वारकरी फडकरी ही जी मंडळी आहे आपल्या नियमामध्ये बद्ध आहे. तुमचं काही असो, जय हे आकाशावर पडो पाहे ब्रह्मगोळा भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन काय तरी मी तुझीच वाट पाहे गा, न करी आणि काचा पांगिला. हे कोणाचे पांगिले होते तर कोणाचे पाय पुसणे होते.
कोणाचे पाय पुसणे झाले की त्याच्यासारखं बोलायचं. विठाला ही परिस्थिती जगामध्ये आहे, या विश्वामध्ये चालू आहे. कुणी कुणावर काही आरोप करतात महाराज, कुणी कुणावर काय संशय घेतात. घ्या कुणावर घ्यायचा ते तिकडे व्यवहारामध्ये, पण परमार्थामध्ये साधू महापुरुषाच्या ठिकाणी जर ज्या ठिकाणी संशय निर्माण होतो, मी म्हणत नाही सांप्रत काळाच्या साधूवर संशय घेऊ नका, घ्या, काय हरकत नाही. सांप्रत काळाच्या साधूवर संशय घेऊन त्याला ठरवा, चालेल. पण जे महात्मे ज्यांनी जगाच्या उद्धाराकरता आपल्या सगळ्या प्रपंचाची, आपल्या सगळ्या आयुष्याची राख रांगोळी करून त्या राखीचं अंगारा सगळ्या जगाला लावला, त्याबद्दल आज जर आम्ही संशय घेऊन वागत असतो तर त्याला म्हणावं काय, त्याला म्हणावं काय. याला एवढंच म्हणता येईल, माणसा परिसमी एंटर बरी. विठाला माणसंच नाहीत महाराज, नाही तरी हीन पशु होणी. तर ह्याच्यापेक्षा काय उत्तर द्यावं. जगद्गुरु तुकोबरायचं वैकुंठ गमन झालं. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळी काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता. जय जयाजी स्वामी तुकया दाता. जय जयाजी जय जयाजी स्वामी तुकया दाता. तारक तू तारक तू सकळाचा जीवन सोयरा. तारक तू सकळाचा जीवन सोयरा. तारक तू सकळाचा जीवन सोयरा. स्वामी सद्गुरु तुकया दाता. जय स्वामी सद्गुरु तुकया दाता. जय जय स्वामी सद्गुरु तुकया दाता. काळ गेला नाही, 350 वर्षाचा काळ गेला जगद्गुरु तुकोबरायांचा. ज्या काळामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा काळ आहे. एवढे मोठे या राष्ट्राचे रक्षक, या देशाचे रक्षक महात्मे असताना जगद्गुरु तुकोबरायाचा खून होत असतो. मूर्खाला कळलं नाही. तुकोबरायाचं खून नाही, वैकुंठ गमन आहे. त्याला साक्ष आहे. प्रयाण काळी देवी विमान पाठविले अशी साक्ष आहे. स्वतः तुकोबरायाचे अभंग आहेत. विषय द्या सोडून, आणखीन पुढे सांगतो तुम्हाला, याची पुष्टी देतो तुम्हाला. हे आला विषय म्हणून याची पुष्टी अशी आहे. दत्त संप्रदायामध्ये नरसोबाच्या वाडीला नारायण स्वामी म्हणून महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचे एकनिष्ठ भक्त असताना नारायण स्वामीच्या वेळेला जायचे, त्यावेळेला त्यांना देहवासन झालं नाही. महाराजांनी त्यांना पुष्पक विमान पाठवलं. तुकोबरायाच्या नंतर 250 वर्षांनी घडलेली घटना नारायण स्वामींची आहे. हा अलीकडे काळ आला आता. आणखीन विचार करा तर मग तुकोबरायाचं वैकुंठ गमन पुष्पक विमानातून झालं नसेल तर काय मग स्वतः, अरे पुष्पक विमान कशाला मोजीत बसता, स्वतः भगवानच गरुड झाले. विठाला गरुड रूपी विमान आलंय आणि महाराजांना वैकुंठ गमन झालंय. यापेक्षा कोणती साक्ष असते महाराज. अलीकडच्या काळामध्ये नाही, आजही तुम्ही तेवढी भक्ती ठेवा, सामर्थ्य वाढवा, तुम्हाला का नाही येणार विमान. आपला तर आपल्यावर भरवसा नाही, आपली बायको आपल्याला सांभाळती का नाही. विठाला अरे स्वतःचा जीवनाचा भरवसा राहिला नाही. त्यांनी साधू संतांच्या बाबतीमध्ये वक्रत्वानी वक्रत्व करणं, त्याला काय म्हणायचं, वक्रत्व.
नीचपणाचं लक्षण आहे. विठ्ठल हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ साध्य झाला, मी पुरुषार्थ सांगत होतो तुकोबारायांच्या जीवनातला धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ. 4 नाही जमले तर निदान 3 तरी जमले पाहिजेत. 3 नाही जमले तर निदान 2 तरी जमले पाहिजेत. 2 नाही जमले तर निदान 1 तरी जमला पाहिजे. 1 जमला की 4 जमले. विठ्ठल गणितच अशी आहेत महाराज शास्त्राची. एक पुरुषार्थ जरी साध्य करता आला का त्याला त्याची 4ही पुरुषार्थ साध्य झाले म्हणून समजावं. हे गणित आहेत पण ती नंतर सांगाल तुम्हाला. याच्या करताच याल तरी या रे लागी. ज्याला वाटतं आपला उद्धार व्हावा करून घ्यावा तर त्यांनी यावं. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. कशा करता आजी देतो पोट भरी. 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 पोट भरी. आजी देतो पोट. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. ओ आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. पुरे मनाला भरी. आजी देतो पोट भरी. पुढे म्हणाल तो भरी. आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तो भरी. आजी देतो पोट भरी. पुढे म्हणाल तो भरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. ओ आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तो भरी. पुरे मनाला तो भरी. हे आजी देतो पोट भरी. पुढे म्हणाल तो भरी. पुढे म्हणाल तो भरी. पुढे म्हणाल तो भरी. कशाकरता मागे या तुमची तृप्ती होण्याकरता. पोट भरलं की पुन्हा खावं वाटेल का? पोट भरलं मग पुन्हा काय? पुन्हा खायची इच्छा होईल. किती असू द्या, गुलाबजांबू असू द्या, काही असू द्या, जिलबी असू द्या. धोत्रेश्वर महाराज एकदा गट्टा चढलं हे पुन्हा किती म्हणलं तरी खावं वाटन का आपल्याला? खरंय कुठे? खरंय माझं काय तुमचं काय सगळ्याच. एकदा का पोट भरलं
काही इच्छा राहत नाही खायची. माणूस म्हणतो थोडं खाऊ, ते म्हणलं काही म्हणा भाऊ आपल्याला जमणार नाही. नाही नाही थोडं खा म्हणा. म्हणला खाल्लं की आता उलटीच होईल. कायला खाईन ती. म्हणजे याचा अर्थ ते तृप्त झालेला आहे. याचा अर्थ काय? तसं यांच्या जीवनामध्ये आमचे हरिभक्तीपरायण शहाजी पावशी तृप्त झाले. मुलाच्या संस्कारामुळे तृप्त. विठाला आता आणखीन काय अपेक्षा असते दुसरी? काहीच अपेक्षा नाही. कीर्तन करता येतं, भजन करता येतं, गाता येतं, वाजवता येतं, संस्कार चांगले. गटारीने जायचे असते तर काय करावं म्हणलं असतात. बाबा या पोराला सांगा. आता काय सांगावं? आता येतात लोक. आता सांगून काय उपयोग आहे? आता फार कळस गाठला त्यांनी. कडीच्या पायरीवर गेला ती आता संपलेला असत. तृप्ती यालाच म्हणतात महाराज. ज्याला तृप्त व्हायचंय त्यांनी परमार्थात या. ज्याला तृप्त व्हायचंय त्यांनी देवाची कास धरा. ज्याला तृप्त व्हायचंय त्यांनी गुरुची कास धरायची. ज्याला तृप्त व्हायचंय त्यांनी साधूची कास धरायची. ज्याला तृप्त व्हायचं त्यांनी संतांची कास धरायची. आणि नसल व्हायचं तर तिकडच वड्यावड्यानी पळायचं. विठाला हे महत्वाची भूमिका आहे. हे काय पोर खेळ नव्हे. मुलांचा कार्यक्रम आहे पण पोर खेळ नाही. हे संस्काराचं केंद्र आहे. इथं बीजारोपण आहे. आधी बीज ऐकले एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. हे सूत्र इथे संस्था जिथे असेल तिथं हे सूत्र आहे. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. असं एकाने आधी गाडून घ्यावं लागतं आणि मग कणीस येत असतं का नाही? काय बिगर गाडल्याच इथं. अरे पेरणीच नाही केली तर कणसं कशी येते? पेरणी करणं म्हणजे त्या बीजाने गाडून घेणं आहे. आणि गाडून घेतल्यानंतर तसं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हे तुकोबारायांनी स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलंय. हे महत्वाचं आहे. म्हणून आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कृष्ण परमात्म्याचं द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला. आणि भगवंताचा अवताराचा जो आयुष्य मर्यादा ज्याला आपण म्हणतो ती आयुष्य मर्यादा जी आहे 125 वर्षाचा कालावधी गेला. 3 ठिकाणी केलं. एक कर्म परलीला केली, एक ज्ञान परलीला केली, एक भक्त परलीला केली. म्हणजे भक्ती परलीला केली. त्यामध्ये गोकुळामध्ये भक्ती परलीला झालेली आहे. काय केलेलं आहे? भक्ती परलीला केलेली आहे. मथुरेमध्ये महाराज घोडाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. कंस चाणूर यांचा नाही नाट केला. तिथं पिटापिट्याच केल्या, दुसरं काय नाही. आपली लेकरं तीच करते, पिटापिट्याच करते. काही ठिकाणी पिट्याच असते, काही ठिकाणी गोकुळ असतं, काही ठिकाणी मथुरा असती आणि काही ठिकाणी द्वारका. 100 वर्ष राज्य केलं भगवान परमात्म्याने द्वारकेला. मथुरा उग्रसेनाला दिली. मथुरा कुणाला दिली? उग्रसेनाला दिली. आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये राज्य केलं. 13.5 वर्षाचा 12.5 वर्षाचा कालावधी मथुरेमध्ये गेला. 13.5 वर्षाचा कालावधी गोकुळामध्ये गेला. आणि 100 वर्षाचा कालावधी द्वारकेमध्ये गेला. असंच गणित का भागवताचार्य महाराज आहे ना. म्हणजे एकूण 125 वर्षाचा कालावधी भगवंताच्या कालखंडाचा आहे. आणि या कालखंडामध्ये 3 भाग जरी झाले असले पण कर्म परलीला वेगळी, बरं, ज्ञान परलीला वेगळी आणि भक्ती परलीला वेगळी. इथे साधू संतांनी भक्तीपर लीला केलेली आहे. जिथे हान मार राज्य करणं अमक तमक हे संस्कार आहे तर त्याच्यामध्ये एक आहे तमोगुणी लीला, एक आहे तमोगुणी लीला. महाराज घोडा
हाक बक रिठा मारिले बाळपणी ते आपोआप गेलेले. पण जिथं जाऊन मारले कुठं मथुरेमध्ये नाही का त्या ठिकाणी त्या राक्षसांचा त्या कुळाचा वध केलेला आहे. तिथं मुष्टी युद्ध केलेलं आहे मथुरेमध्ये भगवंताने. म्हणून ते तमोगुणी भाग आहे. रजगुणी हे राजस स्वरूपाची जी भगवंताची लीला ती द्वारकेमध्ये घडलेली आहे. आणि सत्वगुणी जी लीला घडली किंबहुना सत्वगुणाच्याही पलीकडे सत्वगुणाची लीला वर्णन करत असताना ज्या उच्चाराने रज तम तर गेलेच पण सत्वाच्याही पलीकडे जी निस्तीज अवस्था ते उच्चार म्हणजे गोकुळातला. बोला चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे गोकुळी केली देवे गोकुळी केली गोकुळी देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार का ती भक्तीपर आहे सात्विक आहे. सात्विक असून सत्व अवस्थेच्या पलीकडे नेणारी आहे अशा प्रकारचा तो उच्चार आहे. हे महत्वाचं आहे सगळ्यामध्ये. नुसती सात्विकता आहे काय नाही. जो त्या चरित्राचा उच्चार करेल तो सत्वावस्थेच्या पलीकडे जाईल म्हणजे त्रिगुणातीत अवस्था होईल. त्रिगुणातीत अवस्था होईल असा ज्याचा अधिकार ते म्हणजे चरित्र गोकुळातलं आहे. आणि त्या परमात्म्याने ते गोकुळामध्ये केलेलं आहे. ते करत असताना त्यांच्या तृप्ती करता समाधान देण्याकरता केलेली क्रिया ही जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. अत्यंत महत्वपूर्ण. याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी नको नको होईपर्यंत पुरे म्हणाल तो वरी. एवढ्या करता एक पथ्य पाळा. पथ्य हळू 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 चाला हळू हळू चाला हळू 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 चाला हळू हळू चाला हे हळू 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 चाला हळू हळू चाला हळू 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 चाला हळू हळू चाला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला आज ते तो आज ते तो कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज रे तो पोट भरी आज रे तो पोट भरी हळूहळू चाला.
साधना आहे. हळूहळू स्थैर्य असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? परमार्थ साधनेमध्ये स्थैर्य महत्वाचं आहे. त्याला म्हणायचं हळूहळू. घाई करायची नाही. घाई करून काही भेटणार नाही. परमार्थात घाई चालत नाही. उतावळ नावरण गुडघ्याला बाशिंग जमत नाही तिथं. त्याचं नाव हळूहळू. म्हणले झाला ते दीड काय म्हणते दीड हळकोंडात पिवळा. तसं नाही चालत. साधनेमध्ये चालत नाही ते. बाकीच्या व्यवहारात चालेल. कीर्तन करता येईल, प्रवचन करता येईल, टाळ वाजता येईल, काय होईल. साधनेला काय लागतं? हळूहळू साधना वाढत असते. एकाएकी वाढत नाही. एकाएकी सिद्ध अवस्था नसते. हळूहळू असते. मग हळूहळू चाला. सिद्ध अवस्थेला पोहोचायचं ना तर हळूहळू चाला. अगोदर साधक बना. साधक अवस्थेमध्ये चालत असताना स्थैर्य राखून चला. हळूहळू चाला. निरखित निरखित गेली ओ 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 आहे तव तन्मय झाली ओ आहे तव तन्मय झाली ओ निरखित निरखित गेली ओ निरखित निरखित गेली ओ आहे तव तन्मय झाली ओ आहे तव तन्मय झाली ओ निरखित निरखित गेली ओ निरखित निरखित आता पटलं. इथं आलत की बाहेर आलं. काय होतंय? प्रमाण इथं आलं बाहेर प्रमाण. याला एक रूपता म्हणतात. विठाला हळू चाला. म्हणजे निरखित निरखित आपला अनुभव घेत. अनुभव घेत साधना करत असताना साधना करणाऱ्याला जर अनुभव नाही आला तर काही उपयोग नाही. प्रपंच करणाऱ्याला अनुभव नाही आला तर उपयोग नाही. धंदा व्यापार करणाऱ्याला दुकानदार जे आहे त्याला जर अनुभव नाही आला तर धंदा बसला म्हणून समजायचं. त्याला अनुभवच नाही. अनुभवातून हळूहळू पुढे जात असतो मनुष्य. आमचे हे काही काय वैकुंठवासी संतोष भाऊ सुदर्शन नाही त्यांची तांबे त्याने जी कृती केली महाराज सगळ्या फडकऱ्यात प्रसिद्ध, पंढरपुरात प्रसिद्ध, महाराष्ट्रात नाव ज्यांनी केलं महाराज. त्यांचे बंधू आता त्याच मार्गावर आहे. निरखित निरखित चालू आहे काम. चालू आहे काम. सुदर्शन दर्शन सुदर्शन विठ्ठल. मला उलट माझच तुम्हाला द्यायची का नाही. स्तुती त्याच्यामुळे नाही महाराज. जी योग्य आहे ते बोला. स्वार्थापोटी केलेली स्तुती नसतेच. निस्वार्थ स्वरूपाने वर्णन केलेलं ते स्तुत्य वर्णन असतं. तसं हे सुदर्शन महाराज सुद्धा चांगलं का झाले. चांगले तर हळूहळू काय झालंय. हळूहळू म्हणजे निरखित निरखित. तसं साधक तो प्रपंचाचा असो की परमार्थातला असो त्याची साधना हळूहळू झाली पाहिजे. म्हणजे अनुभव घेत परिपक्व दशेला जायचं असतं. याच्यासाठी करतोय हे लक्षात आलं पाहिजे. आपण जे करतोय ना, माळ घातली, गण लावला, कीर्तन करतो, प्रवचन करतो, गायन करतो, मृदंग वाजवतो, अजून आणि काय 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 करतो, परमार्थामध्ये पारायण करतो, अनुष्ठान करतो. हे कशा करता करतोय ही जर नाही कळलं तर त्या करण्याला काही अर्थ उरणार नाही महाराज. काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून ते करत असताना त्या साधनेतून आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज काय काय भागवत, श्रीमद भागवत अभ्यास सुरू केला. त्याने भागवत चिंतन सांगायचे. सांगायसाठी करायचं नाही, आपल्यासाठी करायचे.
त्याच्यासाठी आपल्याला त्या साधनेतून जायचंय, त्या साधनेतून आपल्याला साधना करत असताना अनुभव आले पाहिजेत. त्याच्यानंतर दुय्यम टप्पा येतोच इतरांसाठीचा आहे, दुसरा टप्पा इतरांसाठी, पहिला टप्पा स्वतःसाठी. स्वतःसाठी करा कीर्तन, समाजाला प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडू नका. कीर्तन स्वतःसाठी झालं पाहिजे, कथा स्वतःसाठी झाली पाहिजे, परमार्थ स्वतःसाठी झाला पाहिजे. काय वाद्य आहे, मृदंग वादन असेल किंवा काय नाही, कोणासाठी आहे? स्वतःसाठी पहिल्यांदा, नंतर समाज त्याचा फायदा घेतो. निवडावे तन शेती करावी उत्तम शेती होणार नाही. शेती होईल त्याला महत्व नाही, उत्तम शेती. पेरोनी शेता जायचे, हा पूजोनी देव देव पाहिजे, पाहिजे. तो शोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. अतिथीचा कोणता प्रसाद? आता अतिथीला जेव घातले आपलंच घर गेलं, काय आता प्रसाद? म्हणजे त्याची तृप्ती हा प्रसाद. हा लक्षात घ्या, कोणता प्रसाद आहे? त्याची तृप्ती होणं. म्हणून अगोदर तण काढलं पाहिजे. म्हणजे कुठलं तण? आपल्या अंतःकरण रूपी असणाऱ्या शेतामधलं. हे स्वच्छ झालं, मग दुसऱ्यासाठी त्याचा वापर होईल. अगोदर स्वतःसाठी करायचं. शेत स्वतःसाठी करत असतो, नंतर इतराला फायदा होतात. कला स्वतःसाठी जोपासली जाते, नंतर इतराला फायदा होतो. तसं भागवत असो, कीर्तन असो, प्रवचन असो, लक्ष्मण महाराज स्वतःसाठी करा, नंतर इतर उचलीत असतो. विठाला हळूहळू चाला. लक्षात आलं? आता कोणी कोणाशी न बोला. काय माणसं तर उघड्यावरच माळ करते.